ठरलं तर मग 20 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. इकडे अश्विन रूममध्ये एकटाच बसलेला असतो, कारण आज प्रियाची हेअरिंग असते, पहिली हेअरिंग. आणि प्रियाला फायनली आता तिच्या पापांची शिक्षा आज भेटणार असते. आणि याच टेन्शनमध्ये माझ्या आयुष्याचा तिने पूर्णपणे पसारा करून टाकला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या सर्व गोष्टींचा अश्विनला खूपच राग येत असतो आणि तो अगदी चिडचिड करत रूममध्ये एकटाच बसलेला असतो. तेवढ्या तिथे कल्पना नाश्ता आणि कॉफी घेऊन येते. कल्पना अश्विनला म्हणते, का रे अश्विन, असं का बसला आहेस, तुला बरं वाटत नाही का? मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले आहे, कॉफी पिऊन घे. त्यावर अश्विन कल्पनाला म्हणतो, मम्मा, ही कॉफी आणि नाश्ता केल्याच्या नंतर माझ्या आयुष्यातील दुःख कमी होणार आहेत का? मला बरं वाटेल का? मला सांग ना तू. असं वेड्यासारखे काहीतरी अश्विन कल्पनालाच उलट प्रश्न विचारत असतो. तर कल्पना अश्विनला धीर देते, त्याचं सांत्वन करते. आलेल्या परिस्थितीला तुला सामोरे जावंच लागेल आणि या गोष्टीतून तुला बाहेर पडावे लागेल. तू नकोच जास्त विचार करू. खूप वाईट होती ती मुलगी, तुझ्यासारखा मुलगा तिला हजम झाला नाही. तू का या गोष्टींचा विचार करत आहेस? असं म्हणून कल्पना मायेने खूपच त्याला प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण अश्विन मात्र त्याच विचारामध्ये गुंग असतो. अश्विन मम्माला म्हणतो, एकदाची की आजची हेअरिंग झाली ना आणि तिला फाशीची किंवा जन्मठेप झाली ना, तरच माझा बदला तिच्याकडून पूर्ण होणार आहे. माझ्यासारख्या मुलाला ती फसवते ना, तिने खूपच वाईट केलेलं आहे मम्मा, तिला देव कधीच सोडणार नाही. अश्विन असं म्हणून अक्षरशः खूपच मनातून तळतळ देत असतो, कारण जी काही प्रिया वागलेली असते ना, त्याला त्या गोष्टीचा खूपच भयानक त्रास होत असतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.